वाजय वाजय चिरंजीवी महापुरुष श्री देव परशुराम बाळमारूंचा यांची आमची ही सुंदर भूई जय भूई धर्मरक्षणासाठी उभा निर्धार पराक्रमात तेजस्वी भगवान श्री परशुराम अवतार असे महापुरुष भगवान श्री परशुराम त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा कोटी कोटी प्रमाण आज या पुण्य दिवसा उदरगत संस्था मांडणे आणि उदरगत श्री परशुराम पुतळा विकास समिती यांच्या जोड पालनात आयोजित भगवान श्री परशुराम पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात तुमचा सगळ्या मनात आदराचा होकार. कलेक्टर श्री शिवमध्ये उपस्थित असत झेडपी बोमनेस तारा हडपडकर या वेळार तांकां फुलांनी येवकार. सरपंच बोमनेस धरती बोमनेस अजय गाड, डेप्युटी सरपंच आगारवाडा बोमनेस शुद्धीकार अन्यायाच्या अंताचो तोच खरो आधार आणि अशा भव्य दिव्य अशा पुतळ्याक आकार दिवपी भोवमानेस उमाकांत खूप जण परशुराम जयंती म्हणतात आणि त्यांच्यानी सारखे सांगले परशुराम जन्मोत्सव. आमच्या भुरग्यांनी थोडे 3 दीस पयलीं बॅनरूय तशेंच केल्ले जन्मोत्सव, हांवें ते कार्ड म्हटले जयंती न्हू जन्मोत्सव तो म्हणून, आणि रातोरात ते बॅनर्स चेंज करूंक लाय. कित्याक भगवान परशुराम आयजूय ह्या संवसारान जिवंत आसा. जेन्ना कोणी जिवंत आहा ताका तेची जयंती म्हणनात, जन्मोत्सव म्हणटात. जो आमच्या मदीं ना ताका जयंती म्हणटात. त्याच प्रमाणे आयज खूप जाणांक प्रश्न येता बाबा हांगासर स्टार्टिंगूच चोपड्या भितर सरतात भगवान परशुराम कित्याक काय म्हणून. आता 2 विशय आहात. एक, भितर आमी ही परशुरामाची भूमी म्हणटात. म्हणजे जेन्ना परशुरामाची भूमी म्हणटात हांगा परशुराम टेकरी आहा, हरमळा तेचें अस्तित्व आहा. जेन्ना आमच्या मांद्रे मतदारसंघात भितर सरतात तेन्ना भगवान परशुराम आमकां दिसपाक जाय, हे एक इंटेन्शन. दुसरें, चडशे नॉर्थ इंडियाचे लोक आहात ते खूप मानतात आणि खूप भियातात कित्याक लागून वायट करप ना. म्हणजे तेका पयले उपरांत पयलीं कोण ट्युरिस्ट येतात तेका पळोवन जे
नाक्काले कितें विचार घेवन येता ते हांगाच्या हांगा वचचे आनी बऱ्या भशेन एन्जॉय करून वयचे. सो हे वेगळे वेगळे पद्दतीन तुमी घेवं शकतात. त्याचो जल्म विष्णू अवताराचो 7वो जल्म तो, आणि त्याचो जल्म कित्याक जाल्लो? त्याचो जल्म फक्त अन्याय आणि वायट वृत्ती जी आहा ती सोपोवपा खातीर जन्म जाला. आणि जेन्ना त्याचे कार्य सुरवात जालें तेन्ना जितले राजा महाराजा आसले जे वायट लोकांक खातीर वायट करताले, त्रास करताले, सगळ्यांक नश्ट केले आनी सगळ्यांक काबार केले. हेका लागून त्याचो जन्म जाला. आणि आयज मेरेन तो म्हणटात ह्या संवसारान अजुनूय जिवंत आहात आणि खंय तरी वाट पळयता. आता दुसरो अवतार जो विष्णूचो येवपाचो आहा अशें बरयलेलें आहा. दुसरो विष्णूचो अवतार जो येवपाक आहा तेचो गुरू तो आसतलो, आनी जो अवतार येतलो तेचो शिष्य विष्णूचो शिष्य तो अवतार येतलो तेचो शिष्य आसतलो. वेगळे वेगळे गाणयो आहात. हांव मुद्दामूच सांगता, म्हणजे 2 विशयाचेर मुद्दाम उलयतलो. हांव खूब जाणां फकाणां दिसतलीं, पूण म्हाका एक कांय ज्ञान नासलें भगवान परशुरामा बद्दल. पूण जेन्ना मांद्रे मतदारसंघात बाय इलेक्शनाक येयलो 2019 आनी कॅम्पेनींग करतालो, अजून उगड आसा. आनी हांव आमचो मांद्रे रमेश मामागेर रावतालो. आनी कॅम्पेनींग करता आसतना एक दीस सकाळी फुडें फांतोडेर म्हाका स्वप्न पडलें की हांवें भगवान परशुरामाचो स्टॅच्यू स्थापन केला म्हणून. आनी त्याच प्रमाणे जो म्हाज्या तकलेन येयला 3 बाण घेवन, आनी अशे भाशेन म्हाजो म्हणजे ह्योच पिक्चर म्हाज्या तकलेन आसलो. 3 बाण आनी तो एक समुद्रा कडेन एम करता म्हणून. सो हे विचार म्हाज्या, हांवें खूब जाणां विचारले हे तकलेन म्हाज्या कित्याक येयलें, कित्याक म्हाजे घेणे देणेंत काय ना केन्ना विचारूय येवंक ना, पूण म्हाज्या तकलेन त्या टायमाचेर येयलें. खूब जाणां हांवें सांगता आसतना ते म्हणटा ह्यो फकाणां करता आनी बेश्टेच सांगता काणयो. ना, पूण ह्यो सत्य आहा. म्हाज्या स्वप्नांत स्वता येयला. म्हणजे हांव नको कित्याक आनी कितें तें, पूण हे घडलां. म्हणजे त्या टायमाचेर म्हाज्या तकलेन विचार आसलो की भगवान परशुरामाची मुर्तेची स्थापना मांद्रे मतदारसंघात जातली. त्या प्रमाणे आयज जाली. आनी खूब जाणांची इच्छा आसली की हयसर म्हणजे मांद्रे मतदारांत तेचे म्हणजे यादी खातीर म्हणजे तेचे हांगा अस्तित्व आहा. सो ते खंय तरी दिसपाक जाय. त्या प्रमाणे आमी परशुराम टेकडीचेर खूब आतां संतोष कोरगडकर उलयताना तेणी म्हटलां हांव गेले 4 वर्सां प्रयत्न करता परशुराम टेकडीचेर थंयसर आमचो एक पुतळो स्थापन करचो, पूण तो काही कारणां खातीर शक्य जालें ना. पण आयज एक अनाउन्समेंट क्लियरली करूंक सोदता सगळे परशुराम भक्त जे आहात आनी जे खरेंच मानता तेका. म्हाजी इच्छा आनी हांव जेन्ना इच्छा प्रकट करता ते सक्सेसफूल फुलफील केल्या शिवाय सोडिना. आनी म्हाजी इच्छा आहा की सगळ्यांक तुमकां घेवन हांगासर भगवान परशुरामाचे मंदिर स्थापन जातले मांद्रे मतदारसंघात. दुसरे विशय इतलो आमकां गोंयकारांक अजून पर्यंत म्हणजे पळयता आमी आख्या गोंयान त्याच्या विशयी खूप जाणांक आता यंगस्टर्स आहात तांकां ज्ञानूच ना, म्हणजे खबर ना तांकां भगवान परशुराम म्हणजे कितें. आनी आमी यंगस्टर्स आहात तांकां मोटिवेट करूंक जाय, कित्याक तो वॉरियर आसलो आनी तो एग्रेसीव व्यक्ती आसलो. आनी तेचे कडेन जितके म्हणजे जे आयच्या युगान जाय आमच्या यंगस्टरा कडेन ते तेंचे कडेन शिकपाक जाय. म्हणून मागता सगळ्या आवय बापाय कडेन आनी सगळे यंगस्टर्स येयल्यात त्याच्या विशयी वाचा, त्याच्या विशयी तुमच्या भुरग्यांक सांगा, तेन्ना आमकां त्याच्या विशयी ज्ञान मेळटलें. भगवान परशुराम म्हणजे कित्याक ते कित्याक लागून सांगता. एकदां हांव वाराणसी गेलो, काशी, म्हाज्या फ्रेंडाचें घर थंय. आनी तेंच्या घरा गेलो, तेचो बापूय म्हणजे एक 75च्या वयर आसतलो. म्हाका विचारलें तेणी तूं खंयचो काय म्हणून. हांवें म्हणलें गोंयचो. वा म्हणालो परशुराम भुमीच्यान येयलाय तूं म्हणालो, तुजें भाग्य म्हणालो, तूं जल्म थंय जाला परशुराम भुमीन. हांव सरप्रायज. म्हणजे ते काशी बसून ते येदे व्हडले पंडीत बीन व्हडले व्हडले हे पंडीत थंयसर आसात आनी ते थंय उल्लेख आमचे गोंयचे करता. म्हणजे चिंता तुका आमकां इम्पॉर्टन्स आमच्या गोंयकारांक कितलो आहा तो, आनी आमकां तो हाडपाक जाय. आनी त्या टायमाचेर तेणी म्हाका खुबशे विशय तेचे पॉयंट सांगले. ते तुवें एक पॉयंट तेणी सांगलो, हांव मुद्दाम सगळ्यांक मुद्दामून सांगता. ते केन्नाय गेलो जाल्यार खंयसर भाशणाक गोंयचे नांव, हे गोंयचे नांव तेच्या खातीरूच पडलां, भगवान परशुरामा खातीर पडलां. कित्याक हांवें विचारलें कित्याक काय म्हणून. गोवा म्हणजे गऊ, गाय. आनी ही गाय म्हणटात ती म्हाका तेंच्यांनीच सांगलें काशी की गाय म्हणटात ती इंडियेची, आमच्या भारताची गाय म्हणटात ती आमची गोंयची गांवठी गाय, ही आमच्या भारताची गाय. बाकीचे गायी आहात आमी जर्सी, हॉल्स्टन, कसले कसले वेगळे ब्रीड, ते पयले भायले ब्रीड. आमचे ओरिजिनल गांवठी गोंयची गाय ती ओरिजिनल भारताची गाय. हे तेंच्यांनी आमकां सांगलां. म्हणजे तांकां कितलें ज्ञान आहा तें पळय आमकां खबर ना. सो हांवूय सरप्रायज जालो. तेका लागून गाय वयल्यान गहू आनी हे गायी सगळे आहा ते भगवान परशुराम आनी तो राखण करतालो तेजे. आनी ते म्हणजे
तो म्हणजे तुम्ही काल व्हिडिओ बीन पयला आसतलो क्लिपिंगेचेर, तो गाय म्हणटात ती तेची इम्पॉर्टंट फेवरेट आसलेली आनी ती लोकल परशुरामाची गाय गवू म्हणटात ते. सो वेगळे वेगळे पद्दतीन म्हणजे वेगळे वेगळे तेचे हे आहात, स्टोरीज आहात. हांव परत एकदा मागता सगळ्यांक त्याच्या विशयी जागृताय करा. भगवान परशुराम कितें तें सगळ्यांक कळपाक जाय, जाल्यारूच तेचो म्हत्व म्हणजे आमचें गोंय कितें तें कळटलें. गोंय फक्त कोस्टल बेल्ट आनी टुरिजम सेक्टर फक्त पार्टीज आनी सेलिब्रेशन न्हू, पूण आमचें स्पिरिच्युअल टुरिजमूय करपाक जाय. आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान एनाउन्सूय केला की स्पिरिच्युअल टुरिजम निकतें सुरवात जाता. हय हे सुरवात जाता आनी हे सुरवात जाता आमच्या मांद्रे मतदारसंघात चोपड्याच्यान सुरवात जाता. परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद. हांगासर सगळे मान्यस्थ हांगा येयल्या तेंचे धन्यवाद करता. सगळे तुमी हांगासर वतान हांगासर बसल्यात तेका लागून धन्यवाद तुमचे. अशेंच आमच्या मांद्रे मतदारसंघाचे कार्य चालू दवरया. आमकां मांद्रे मतदारसंघ उदरगती फुडें व्हरपाक जाय आनी खुबशे गोश्टी करपाक जाय. आमकां स्पिरिच्युअल वायजूय वचपाक जाय, टुरिस्टीक हेतूनय वचपाक जाय. सगळे गोश्टी म्हणजे डेव्हलपमेंट, एंटरटेनमेंट सगळे प्रत्येक जे फिल्डान ल्हान भुरग्यां पासून जाणट्या मेरेन जितकी उदरगत करपाक जाय ती अवश्य आमची आनी आमची एंटायर टीम करतली, तुमी करतले. मागता तुमचे कडेन अशेंच तुमचे आशिर्वाद म्हाज्या फाटीशी आसचे आनी म्हाका ताकद दिवची असे कार्यक्रम घडोवन हाडपाक आनी अशें डेव्हलपमेंट घडोवन हाडपाक. परत एकदा सगळ्यांक जय श्री परशुराम. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सगळ्यांत पयलीं सगळ्यांक अक्षय तृतीयेचे आणि परशुराम जन्मोत्सवाचे खूप खूप शुभेच्छा. आतांच मांद्रेकर सरान थोडक्यान आमकां बरी म्हायती दिल्ली आसा. ही गोमंतक भूमी ही परशुरामान निर्माण केल्ली भूमी आणि खास करून म्हाका सांगपाक येवन हाडटा की पेडण्या तालुक्यांतले हरमल अशें गांव आसा, थंय परशुराम टेकडी म्हणून फेमस आसा, तुमी सगळे पावले आसतले. थंय परशुरामान यत्न केल्लो आणि आजय त्या भुमीचेर आमकां भस्म दिसता, इतले त्या भुमीचेर महत्व आसा. आमी हरमलचे काही तरुण खूब वर्सां प्रयत्न करता की त्या टेकडीचेर परशुरामाची एक मूर्ती जावपाची, बसपाची व्हडली म्हणून, पूण काही कारणास्तव ते शक्य जालें ना. फाटले आमदार आसले, मंत्री आसले, हेंचे कडेन आमी खुबदां मागणी केली पूण ती पूर्ण जाली ना. असोच एका कामा खातीर मी आदरणीय आमदारजीत भाई कडेन गेल्ले आनी तेंचे कडेन बोलता बोलता विशय येयलो की त्या एका स्पॉटाचेर हरमलच्या भव्य दिव्य अशी परशुरामाची एक असो स्टॅच्यू जावचो म्हणून. त्याच्या नंतर भाईनंय खूप प्रयत्न केले आणि आमकांय म्हणाले तुम्ही त्यांचे कडेन वचून बोला, शक्य जाता जाल्यार करया म्हणून. पूण ते शक्य जालें ना. पूण जावं कशें आसा, ह्या मांद्रे मतदारसंघात आज जी आमची इच्छा आसली की भगवान परशुरामाचो एक स्टॅच्यू जावपाचो, तो बाईन हांगा आयज स्टॅच्यूचें अनावरण करून आमच्या सगळ्या भुरग्यांचें स्वप्न पूर्ण केलें. म्हाका दिसता म्हाज्या मनासून बाईक आनी एक विनवणी करची अशी की पालया गांवान जंय सर्कल आसा, आरंद्याक वयता, थंय संत सौरभन आंब्याचो एक पुतळो त्यांनी घालपाचो. तसोच केरयेच्या मुखाचेर फेरयेचो धोको आतां जिवबा दादा केरकर, जेणे करून आताची फुडची पिढी आसा तांकां आमची इतिहास कळटलो. एकच अशें मागणें करून माझे हांव 2 शब्द सोंपयता. धन्यवाद. जे सप्त चिरंजीव आहेत त्यांचा उल्लेख जन्मोत्सव असा करतात, म्हणजे हनुमान जयंती नव्हे, हनुमान जन्मोत्सव. तसा आजचा हा जो दिवस आहे तो परशुराम जन्मोत्सव. चिरंजीव याचा अर्थ ते आजही आपल्यामध्ये आहेत, शरीरामध्ये जे नसले तरी हनुमान, परशुराम हे सगळे या पृथ्वी तलावरती वेगळ्या रूपामध्ये आहेत आणि म्हणून परशुराम जन्मोत्सव हे आपण लक्षात ठेवले. साध्या गोष्टी असतात पण आपण सहज म्हणजे कोणीतरी ती सवय केलेली असते आणि चुकीची सवय आपण पुढे नेतो. भगवान परशुराम इथल्या या सप्त कोकणाचा निर्माता असं म्हटलं जातं की त्याने बाण मारून ही भूमी जी आहे ती निर्माण केली. म्हणजे त्याने 21 युद्ध लढल्यानंतर सगळी भूमी दान केली आणि नंतर त्याने लक्षात आलं की त्याच्यासाठी भूमी नव्हती, म्हणून त्याने समुद्राला बाण मारून समुद्र आत घेतला. आणि ही आपली जी भूमी आहे ती समुद्रातनं निर्माण झालेली भूमी, त्याला आपण इंग्रजीमध्ये रिक्लेमेशन म्हणतो. आणि हा जो बाण ज्या ठिकाणी पडला त्याला आपण बाणावली म्हणतो. म्हणजे केरळपासून सगळी ही जी किनारपट्टी आहे ती परशुरामाने निर्माण केलेली आहे. म्हणून परशुराम हा या भूमीचा निर्माता आहे, म्हणून आपल्याला वंदनीय आहे. आणि आज या ठिकाणी मांद्रे मतदारसंघात प्रवेश करत असतानाच
जे कोणी येतील, पर्यटक येतील किंवा अन्य कोणी येतील, त्यांना प्रथम दर्शन या भगवान परशुरामाचं होईल त्या दृष्टीनं हा पुतळा, म्हणजे पुतळे अनेक ठिकाणी होतात, परंतु हा पुतळा ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण महत्त्वाचं आहे. 8 दिवसाच्या कालावधीमध्ये आंबेडकरांचा पुतळा जरा पुढे, आंबेडकर हे सुद्धा आपल्या संविधानाचे निर्माते आहेत, त्या दृष्टीने त्यांचंही महत्त्व आहे. त्यामुळे आंबेडकर आणि परशुराम या दोघांचे पुतळे या ठिकाणी झाले. त्यात ज्यांनी पुढाकार घेतला ते जी दारुलकर आपले आमदार आणि त्यांची संस्था उदरगत संस्था, त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. क्रॉस केल्यानंतर पहिले दर्शन म्हणजे नावान येता ते मांद्रे ते केरीपर्यंत आणि तेतून पहिले दर्शन जाता ते आमच्या परशुरामाचे हे दर्शन आयज आमकां भाईन घडोवन हाडून दिला. त्याबद्दल हा तुमच्या सगळ्याच्या वतीन भाईचे मनापासून अभिनंदन करता. जास्त वेळ उलयना, पूण एक निरीक्षण केलें, कसले काम केलें आनी कोणी सांगलें की भरभरून ताळे दिवचे, तेन्ना मातशी खंय तरी कंजूसपणा येता. आमी पळयतात तो ताळे वाजयता जाल्यारच आमी वाजयला, तो हांसता जाल्यारच आमी हांसया. हे खंय तरी कमीपण येता की ताळयो वाजोवया काय नाका. पूण हांव सांगता, जन्म देण्यासाठी आई निर्मिली, आई हे देवाचं रूप, कोण सावरिलं कोण शिकविलं आई तुझ्या वाचूने. ज्यांनी जन्म दिला अशा जीत भाई आरोलकर याच्या आई खातीर जोरदार टाळी जावचे. ज्या कुशीतून जन्म घेतला आणि जे मांद्रे मतदारसंघान आपले कार्य करपा खातीर ज्यांनी पावल घेतले असे मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत भाई आरोलकर. एक गोष्ट करप आणि ती प्रत्यक्षात घडून हाडप खूप कठीण असता. जे पेरता पळय तेच उगवता. आज भाईन दुप्पट न्हू 4 पटीन आयज मांद्रे मतदारसंघाच्या लोकांक न्हू आख्खे पेडण्या मतदारसंघाच्या लोकांक दिला. हांव आशा करता हेच लोक भाईक दुप्पटापेक्षा दुप्पट तुमकां 2027 दितले अशी आशा व्यक्त करता. भाईचे विचार जेन्ना भाई उलयताले ते भाईचे विचार हे रातचे खंय तरी आदले दिसार येता खंय, आनी भाई तट करून उबो रावता आनी तें काम करपा खातीर तो आपली सगळी मांद्रे न्हू आख्या पेडण्याच्या लोकांक घेता आनी तें काम तो सार्थक करता. त्या कामाचे आज तेणें सार्थक केलें.